हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी शेख अब्दुल गनी. स्वागत आहे माझ्या इजेस करिअर अकॅडमी या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती. सर्वांचे धन्यवाद. आनंदाची बातमी तुम्हाला सांगायची होती, खास करून उर्दू माध्यमासाठी. आणि मराठी माध्यमाचे पण काही विषय आहेत ते मी तुम्हाला परत सांगणार आहे. कालच तुम्हाला मी कसं सांगितलेलं आहे की काय आहे काय नाही. पहिला अगोदर मी उर्दूच्या मुलांसाठी मी सांगतो 2-4 शब्द, नंतर मग मराठीच्या विषयावर येणार आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो, महत्त्वाचा विषय आहे. आणि जो कोणी नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला पुण्यात ऑथेंटिक आणि सत्य माहिती मी देण्याचा प्रयत्न करीन जी काल मी तुम्हाला दिलेली आहे. मित्रांनो चला, मी मूळ मुद्द्याकडे येतो. उर्दू माध्यमासाठी अस्सलाम वालेकुम सबको, सबका शुक्रिया कि जो लोगों ने इसके अंदर मेहनत की है. और ख़ास तौर पे मैं सबका तो नाम नहीं लेना चाहूँगा, लेकिन जितने बहुत लोग हैं इसके अंदर डायरेक्ट इनडायरेक्ट हेल्प करने वाले, ख़ास तौर पे तमीज़ अंसारी सर है, समीर रज़ा सर है, शाहिद अली सर है, जोहान सर है, खालिद खतीब सर है. ये जो बच्चे पाठपुरा करके जो परेशान हुए, खुद जो राउंड नहीं लगने वाला था, हम लगा नहीं सकते, ये स्टेटमेंट से लेकर हम लगाए, ये स्टेटमेंट तक का जो सफ़र है कामयाब रहा अल्लाह के फजल करम से. तो सबका तहे दिल से मुबारकबाद कि इंशाल्लाह आपका कुछ दिन में सिलेक्शन हो जाएगा. मैं अल्लाह से खुसूसी तौर पे दुआ करूँगा कि आपका सिलेक्शन हो जाए. बाकी जितने भी ज़िम्मेदार है इसके अंदर, ख़ास तौर पे बड़े बड़े संगठन वाले लोगों ने इसके अंदर इन्वॉल्व हुए थे. ख़ास तौर पे साजिद निसार सर है, गफ़्फ़ार सर है, बहुत डायरेक्ट जितने भी संगठन लोग हैं उर्दू के ताल्लुक़ से जो मेहनत की, अल्लाह उनको उनके माल में जान में कामयाबी अता फरमाए, वो तो बरकत दे. तो मैं चलो मेरे मुख्तसर बात को मैं आपको बताना चाहूँगा कि सबका शुक्रिया कि इसके अंदर जो लोगों ने डायरेक्ट इनडायरेक्ट मदद की है, हेल्प की है, पाठपुरा किया है, बस कुछ अच्छा किया, इसका एक सेटिस्फेक्शन है, समाधान है. ख़ास तौर पे तमीज़ अंसारी सर का, जिन्होंने उनके पूरा वक्त इन्होंने इसके अंदर ये किए. उनका कुछ इशू हुए उनके साथ सफ़र में, उनके तो बहुत सारे एक्सीडेंट का मसला हुआ, बहुत सारे, तब भी उन्होंने उसके अंदर हिम्मत नहीं हारे. तय दिल से मैं उनका शुक्रिया अदा करना चाहूँगा कि उन्होंने बहुत बार फॉलोअप लेने के लिए पुणे आए, सच्ची दिल से. और ख़ास तौर पे अपने पुणे के जो आयुक्त साहब है, सचिंद्र प्रताप सिंह साहब है, उपसंचालक राजेश शिंदे साहब है, उनका तय दिल से शुक्रिया था कि उन्होंने ये राउंड सच्चे दिल से एकदम लगाए. उनका सच्चे दिल से शुक्रिया अदा करता हूँ इसमें ये वीडियो के मेरे यूट्यूब के प्लेटफॉर्म के इस पे से. कितना भी मैं बता रहा हूँ ना, मुझे तो बहुत खुशी हुई है अल्हम्दुलिल्लाह कि इतने 143 बच्चों का सिलेक्शन हो जाएगा इंशाल्लाह. अब ये करते वक्त मैं आपको क्या कुछ इसके अंदर कुछ चेंजेस, कुछ प्रेफरेंस देने वक्त क्या करना चाहिए, ये मैं आपको थोड़ा सा 1-2-3 वर्ड बताना चाहूँगा. कि पहला ये है कि प्रेफरेंस पूरे जल्द से जल्द यानी 9 तारीख आखिरी है, जल्द से जल्द दे, ताकि जल्द से जल्द अगर ये लॉक हो गए तो अपन को पाठपुरा करके जल्द से जल्द लिस्ट लगाने के लिए हम उनको अपन पाठपुरा रिक्वेस्ट कर सकते हैं. अगर ये आचार संहिता में अगर अगले महीने में चली गई, या फिर जब भी आचार संहिता में अटक गई, या फिर दिवाली छुट्टी में अगर अचानक से आचार संहिता लग गई, तो समझ जो आपका सिलेक्शन होने के बावजूद भी जब तक आचार संहिता ख़त्म नहीं होती तब तक आपको ज्वाइनिंग ऑर्डर नहीं मिलते. इस वजह से आपका लेट हो जाएगा. तो उस वजह से मैं आपको रिक्वेस्ट कर रहा हूँ कि जल्द से जल्द पहले फुर्सत में प्रेफरेंस दे. दूसरा सवाल ये है कि जो भी भाई बहनें हैं उनको अगर प्रेफरेंस जहाँ देना है, जहाँ लगना है, उसी जगह का प्रेफरेंस दें. और जहाँ जाना नहीं है बेवजह प्रेफरेंस ना दें, ताकि वो जगह नीचे के बच्चों को उसका फ़ायदा हो. क्या हो, अक्सर क्या हो जा रहा है, सेकंड फेज़ में वही मसला हुआ, कन्वर्जन राउंड में भी यही मसला हुआ कि जाना नहीं था, लेकिन प्रेफरेंस देने की वजह से मराठी का वो, उर्दू का वो, बाकी हर मीडियम का उसका अंदर नुकसान हो गया. और उस वजह से बहुत सारे बच्चों का सिलेक्शन रहेगा. ठीक है, ये इस बार ना हो कि बड़ी मुश्किल से, बड़ी मशक्क़त करते हुए अल्लाह ने ज़रिया बना कि ये जगह आए. तो वो बहुत मेहनत लगी है इस राउंड के लिए, कोशिश बहुत लोगों ने की है, ताकि ये एक पाठपुरा सही तरीके से हुआ. इस वजह से कामयाबी मिली है, और इस कामयाबी को अच्छे से भी सेलिब्रेशन करने का काम आपका है. तो इस वजह से बेवजह जाना नहीं है तो प्रेफरेंस ना दें. ख़ास तौर पे मेरे बहनों से मैं अदब के साथ गुजारिश कर रहा हूँ कि आप जो है तो आपके घर में, फैमिली में, अपने मम्मी पापा से, अम्मी अब्बू से, या फिर अपने शोहर से जिसका निकाह हुआ है, वो लोगों ने उनके साथ डिस्कस करें कि हमको जाना है क्या, वहाँ रह सकते क्या, या फिर वहाँ से वो तो वहाँ जॉब कर सकते क्या. अगर जाना नहीं है तो बिल्कुल भी प्रेफरेंस ना दें. मैं आपको रिक्वेस्ट कर रहा हूँ खुसूसी तौर पे, क्योंकि इतना रिक्वेस्ट
मैं मतलब बोलने का मकसद ये है कि ज़्यादा से ज़्यादा बच्चे इसके अंदर लगे। अगर जाना नहीं है तो नुकसान आपका है, जगह को नुकसान। एक अगर जगह अपात्र में चले जाए तो गैर हाजिर में जगह चले जाएंगे, गैर हाजिर का राउंड लगेगा नहीं लगेगा अब उस पर आप डिपेंड है, मैं आगे बताऊंगा जो तफसील से बात। तो इस वजह से मैं आपको रिक्वेस्ट कर रहा हूँ कि मेरे को बताना ज़रूरी था। और तीसरा मसला ये है कि उर्दू जो राउंड लग गया, अब इसके बाद कौन सा राउंड लगेगा क्या, तो अब इसके अगर राउंड लगना है तो अगर मराठी का राउंड इसे जैसा सही तरीके से अगर पाठ पुरावा करें इंशाल्लाह, तो मराठी अपात्र गैर हाजिर 10% का राउंड अगर लगाना है तो उसके अंदर उर्दू मीडियम हो, मराठी मीडियम हो, इंग्लिश मीडियम हो, सभी मीडियम का राउंड लगाना पड़ेगा, वरना उर्दू मीडियम का अलग से राउंड नहीं लगा सकते। ये आपको क्लियर कर रहा हूँ। माजी सैनिक का भी राउंड इसके अंदर बात बता रहा हूँ, ठीक है। माजी सैनिक का प्रस्ताव जा चुका है, लेकिन अब उसके अंदर उसके ऊपर क्या ऑब्जेक्शन, तो उसके ऊपर मंत्रालय से कुछ और उसका क्लैरिफिकेशन नहीं हुआ है, ठीक है। और जो सैनिक कल्याण बोर्ड के जो मेजर थे वो तो बता रहे हैं कि हम जगह नहीं देंगे करके, लेकिन सुप्रीम कोर्ट का जजमेंट है तो उस वजह से वो क्या होता है उस पर देखेंगे। तो ऐसा मुझे बताना ज़रूरी था। एक बार फिर से मैं तहे दिल से सबका शुक्रगुजार हूँ, सबका शुक्रिया। और जो भी बच्चे मेहनत करें, जो लगने वाले हैं, इंशाल्लाह सबको मेरी तरफ से मुबारकबाद कि आपका सिलेक्शन हो जाए, ठीक है। मुझे इस बात से आपको बताना ज़रूरी समझा, इसलिए आपको मैं वीडियो बनाया। कल ही मैं आपको बताया था कि कल बाकी तमीज़ सर बाकी सब पूना में लोग आए थे, उनसे मुलाकात हुई, हमेशा अक्सर मुलाकात होती रहती। बहुत कोशिश की, अल्लाह का फजलो करम है हर चीज़ में, जो भी मेहनत की सबका एक बार तहे दिल से शुक्रिया, ठीक आहे। आता मी मराठीच्या विषयावर पण बोलणार की 2 मुद्दे फक्त 2 महत्त्वाचे आहेत। काल मी सांगितल्या पद्धतीनं वरिष्ठ अधिकाऱ्यांनी काल आपले आदरणीय संचालक साहेब, उपसंचालक साहेब राजे शिंदे सर असतील, आदरणीय शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंग साहेब असतील, यांनी खूप मेहनत करून हा सेकंड फेजमधील कन्वर्ट टू ओपन राऊंड जो आहे उर्दू माध्यमाचा लावला। त्यांच्यामुळे मी खरंच त्यांचे आभार व्यक्त करतो, की मी शब्दात व्यक्त करू शकत नाही, एवढं मी त्यांचे आभार व्यक्त करतो। आणि दुसरा मुद्दा की मित्रांनो, आता तुमच्यासाठी महत्त्वाचं सांगायचं होता की मराठी माध्यमाचा जो राऊंड आता राहणार आहे शेवटचा, लागेल का न लागेल ह्याचे प्रश्न आहे त्याच्यामध्ये। कसं आहे माहिती आहे का, लागेल का राऊंड होईल का नाही होईल मी तुम्हाला गॅरंटी देत नाही, कारण सद्यस्थितीत 10% अपात्र रिक्त गैरहजरचा राऊंड किंवा माजी सैनिकचा जो राऊंड आहे आत्ता सध्या काही हालचाली आयुक्त स्तरावर नाही आहेत, पण संस्था चालकांची अशी मागणी आहे की आम्हाला एक राऊंड लावण्यात यावा म्हणून। तर त्याच्यावर माननीय अधिकारी साहेब किंवा माननीय सरकार याच्यावर काय निर्णय घेईल ते वेळेवर पाहू। माजी सैनिकाचा राऊंड लागण्यासाठी लागू शकतो, सुप्रीम कोर्टाचं जजमेंट पण आहे, त्यानुसार जर त्यांनी काम केलं तर लागेल, त्यासाठी नियोजनपूर्वक पाठपुरावा करावा लागेल। मित्रांनो, उर्दू माध्यमाच्या मुलांनी त्यांना माहीत नव्हतं, सर्वजण सांगत होते, मॅक्सिमम लोक सांगत होते, विविध संघटनासुद्धा सांगत होते की आता अध्याय संपलेला आहे, विविध क्लासेसवाले सांगत होते की आता काही राऊंड लागणार नाही, पहिल्यांदा राऊंड लागणार आहे। आम्हीच सांगितलेलं आहे, आमचे काही उर्दू माध्यमाच्या मुलांसोबत आम्ही काम करतो, उर्दू माध्यमासोबत आम्ही आहे, संघटनेच्या संपर्कात आहे, राऊंड न लागणार नाही, इथून प्रवास लागण्यापर्यंत आलेला आहे मित्रांनो। त्यामुळं योग्य आणि नियोजन जर पाठपुरावा आपण केलो तर प्रत्येक राऊंड लागेल। अपात्र गैरहजरचा पण राऊंड लागू शकतो जर प्रयत्न केले तर, माजी सैनिकचा पण राऊंड लागू शकतो जर प्रयत्न केले तर। आणि आता हे सेकंड फेजच्या संदर्भात मी तुम्हाला सर्व माहिती दिलेली आहे, नेमकी काय आहे सध्या। आता हे तुम्ही तिसऱ्या डेटवर मित्रांनो समजून घ्या, म्हणजे आपण ह्या उर्दू ओपन टू कन्वर्ट टू ओपन जो राऊंड आहे, ठीक आहे, या राऊंड संदर्भामध्ये जर योग्य पाठपुरावा केला तर जसा त्या पद्धतीने राऊंड लागलेला आहे मित्रांनो, त्याच पद्धतीनं जर आपण योग्य नियोजनपूर्वक पाठपुरावा जर केलो तर 100% आपल्याला जागा येतील, जास्तीत जास्त 100% शिक्षक भरतीला मान्यतासाठी प्रस्ताव केलेला आहे ते पण भेटेलच। नॅशनल एज्युकेशन पॉलिसी, न्यू एज्युकेशन पॉलिसी आपण ज्याला म्हणतो, नवीन शैक्षणिक धोरण किंवा राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, त्याच्यामध्ये 100% शिक्षक भरतीला मान्यता देणं गरजेचं असते, त्याचे नियम आहे। कंत्राटी भरती नियम त्याच्यामध्ये नाही, त्यामुळे कंत्राटी भरती उडवण्यासाठी आपण प्रयत्न करू शकतो। जे अर्थ चाललेला आहे उडालेला आहे, पण त्यांनी मागच्या साईडनं त्यांनी भरती कर पण सुरू केलेली आहे मित्रांनो, ते आपण योग्य पाठपुरावा करून आपण ते करू शकतो। आणि 75,000 जर आपण स्वप्न बघितलं तर 75,000 जागा आणू शकतो जर योग्य नियोजनपूर्वक काम केलं तर मित्रांनो, काही अशक्य नाही आहे। बिहारसारख्या राज्यामध्ये 1.5 लाख शिक्षक एका टाईममध्ये एका टप्प्यात भरू शकतात, आपण तर 50% मागतोय, बिहारपेक्षा आपण 50 पट डेव्हलप आहे, ठीक आहे। टॉप आता जर GDPमध्ये जर हे विषय घेतला तर महाराष्ट्र हे सर्वात जास्त GST टॅक्स कलेक्शन करणारं राज्य आहे आणि सर्वात शेवट आहे बिहारचं। तिथं जर 1.5 लाख शिक्षक निघू शकतात, भरती करू शकतात, तर आपण सर्वात जास्त भारताला टॅक्स देतो मित्रांनो, त्यापैकी फक्त 6% आपल्याला पैसे भेटते 100 रुपयापैकी, ठीक आहे। तर तिथे
तिथे आपल्या तशा ठिकाणी आपण खूप त्याचा पाठपुरावा करून आपल्याकडे पैसा आहे, आपल्या शासनाकडे पैसा आहे, पण पैसा नाही असं दाखवतच असते. आपण जर नियोजन पूर्ण जर पाठपुरावा केला तर 100% आपण ही भरती करू शकतो. त्यामुळं आपण ह्या उर्दू माध्यमाच्या उर्दू मुलांकडनं आपण काहीतरी शिकू शकतो मित्रांनो, की त्यांनी खूप मेहनत घेतली. प्रत्येक सोमवारी त्यांचा पाठपुरावा असायचा. प्रत्येक सोमवारी मी सांगतो ना, प्रत्येक सोमवारी त्यांच्याशी माझी प्रत्येक वेळेस अजून एक सोमवार तरी गॅप झाला तर पुढच्या सोमवारी त्यांची भेट व्हायची. माझी तेथील संघटनेच्या लोकांची माझ्या पुण्यात भेट व्हायची. म्हणजे खूप हे लोक ॲग्रेसिव्ह एकदम तत्पर होते. त्यांनी कुणाच्या नादी लागले नाहीत. जे आश्वासन दिलेत त्यांना वापर केलेत, त्यांनीच त्यांचा साथ सोडली होती, पण त्यांनी हिंमत हरली नाही मित्रांनो. तर त्यांनी एकत्र येऊन कोणाचाही सपोर्ट न घेता उर्दू माध्यमाचे मुलं एकत्र येऊन मेहनत घेतली. जागा खूप आल्या, म्हणजे राऊंड लागला. जागा खूप म्हणजे काय, त्यांच्या हक्काच्या जागा आल्या. आणि तशाच पद्धतीनं जर आपण तिसऱ्या टेटमध्ये जर मेहनत केली तर 100% जागा येतील. 1 बिंदू 1 पद असेल. विविध नियम जे सेकंड फेजमध्ये लावलेले नव्हते ते नियम इथं आता बदलतील. 100% बदलण्यासाठी आपण प्रयत्न करू आणि 100% आपण जास्तीच्या जागा आणण्यासाठी प्रयत्न करू मित्रांनो. हे मला तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं होतं. आवर्जून एकदा मी सर्वांचे आभार आणि धन्यवाद व्यक्त करतो की हा राऊंड लागला आणि लवकरच 9 तारखेनंतर प्रेफरन्स त्यांना आता दिले. 9 तारखेनंतर सिलेक्शन लिस्ट पण लागली मित्रांनो. त्याच पद्धतीने तिसऱ्या टेटसाठी पण आपण प्रोसेस मी तुम्हाला सांगितलं की पुणे आयुक्त कार्यालयामध्ये काय चालू आहे रजिस्ट्रेशन संदर्भामध्ये, ते पण लवकरच सुरू होईल. आणि आपण तरी पण जोपर्यंत जास्त जागा येत नाहीत स्वतः आपण त्याच्यात सहभागी होऊन जास्तीत जास्त जागा आणण्यासाठी आपण प्रयत्न करूया. आणि लढेंगे जितेंगे म्हणतो ना आपण, लढेंगे जितेंगे, तसं आपण लढू आणि जिंकू. आणि आपले वरिष्ठ अधिकारी माननीय आयुक्त साहेब असतील, संचालक साहेब असतील, खूप पॉझिटिव्ह आहेत आणि खूप विद्यार्थ्यांना मदत करतात. पवित्र पोर्टल थ्रू एवढी भरती ते करत आहेत. आपण जर त्यांच्याकडे नियोजनपूर्वक जर विनंती केली, शासन दरबारी जर आपण पाठपुरावा केला तर हे अधिकारी आपल्या फेवरचे असल्यामुळे आपला त्याचा फायदा होईल, आपल्याला जास्त जागाही देतील मित्रांनो. त्यामुळं खूप चांगले डॅशिंग पर्सनॅलिटी, मी परत म्हणतोय, काही लोकांना माझा विषय आवडत नाही, पण मी परत सांगतो की खूप डॅशिंग अधिकारी आहेत, खूप चांगले प्रामाणिक अधिकारी आहेत मित्रांनो. यांचा इतिहास वाचून बघा, तुम्हाला कळून जाईल हे लोक किती ॲग्रेसिव्ह. एखादा मुद्दा ठरवला की मी करायचं ते करणार, ह्या आपल्या आयुक्त साहेब. त्यामुळे त्यांनी ठरवले की राऊंड लावायचं, त्यांनी लावले. त्यामुळं आपल्याला तिसऱ्या टेटला पण ते जागा जास्त देतील. मी त्यांना विनंती आशा व्यक्त करतो. आणि जो कोणी नवीन असेल त्यांच्यापर्यंत हे माझा व्हिडिओ पाठवा, शेअर करा मित्रांनो. आणि जो कोणी नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करा, जेणेकरून मला अजून मेहनत करण्याची, अजून तुम्हाला सत्य माहिती सांगण्याचं एक बळ भेटेल. धन्यवाद मित्रांनो.